जय हृदय मंडळी, आज मी बनवते मस्त पैकी डाळ भात। आज मी मुगाची डाळ आणि जिरा राईस भात बनवते। बघा मग आता पहिले आता भात टाकून देते एकीकडून, मग आता भाजी टाकते एकीकडून छान पैकी। आता याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकते। आता याच्यामध्ये पाणी सोडायचं। बघा की आता मीठ सोडायचं याच्यामध्ये खूप छान, आणि जसं लागलं तसं। मी तर 2 चम्मच सोडते। बघा मग आता भात बनवूस तर, भात शिजूस तर आता पीठ भिजवून घेतलं। आता खूप छान, आणि थोडंसं भिजू देते 5-10 मिनटं। बघा आता पाणी उकळले। आता याच्यामध्ये मस्त पैकी तांदूळ सोडू, मग झाकण ठेवून सनी शिजायला ठेव। बघा मग मी छान वाणी पोळ्या करून घेते आता। मग आता भाजीच राहिली माझी, मग भाजी बनवून घेते मस्त पैकी। आता एकीकडून भात चालू आहे, एकीकडून पोळ्या चालू आहे छान पैकी मस्त, आणि किती नरम नरम पोळ्या चालू आहे मस्त पैकी। बघा की आता मुगाच्या डाळीला सुरुवात करूया। मग आता छान पैकी बनवून घेते आता मस्त। बघा पहिले राई टाकते थोडीशी। बघा आता थोडंसं लसूण टाकते। थोडा जिरा टाकून घेऊ, कांदा टाकून घेऊ आता। थोडा टमाटर टाकला मी आता, मस्त लाल होऊ देते आता। टमाट्यामध्ये थोडं मीठ टाकते। भात किती मस्त शिजला ना, खूप छान दिसतोय, मस्त कलर पण आला भारी। बघा मग किती छान टमाटर कांदा किती छान लाल झाला मस्त पैकी, खूप भारी कलर आला आहे ना। आता लाल तिखट सोडू थोडा। बघा किती छान कलर आला ना, खूप छान वाटतंय। आता मस्त पाणी सोडू त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये डाळ सोडून द्यायची। आता याच्यामध्ये नाही का मस्त पैकी डाळ टाकली। आता मस्त शिजू देते आता बारीक गॅसवर त्याला छान पैकी। बघितलं का आमचं जेवण खूप छान झालंय, खूप लवकर बनलं। मुगाची डाळ मस्त पैकी भात, त्याच्यासोबत गरम गरम पोळ्या, आणि त्याच्यासोबत ही दुपारची भाजी आहे। शेंगा केल्या होत्या मी, वालाच्या शेंगा मस्त। बघा मग जेवण खूपच छान झालंय, खूप टेस्टी झालं वरण, खूप छान झालंय। बाय बाय।